हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाबार्ड असिस्टंट मॅनेजर वॅकन्सी 2024 या भरतीविषयी माहिती आपण इथे बघणार आहोत। सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये इथे वर्णन करतो। आणि नाबार्ड चला काय म्हणतो नोटिफिकेशन ॲड म्हणू शकता किंवा नोटिफिकेशन म्हणू शकता, जाहिरात म्हणू शकता। माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी इथे पाठवली आहे, ठीक आहे। टेलिग्राम चॅनलवर पाठवली आहे। टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल, ठीक आहे। ऑफिशियल टेलिग्रामवर चॅनलचं नाव सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल। आणि आता नाबार्डचा लॉंग फॉर्म बघा, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, ठीक आहे। नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट। नेक्स्ट आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कशाची माहिती मिळेल ते सांगतो। पूर्णच्या पूर्ण जाहिरातच तुमच्यासमोर मांडली आहे मी इथे। ऑनलाईन डेट कधीपासून चालू होत आहे, लास्ट डेट कधी आहे, सुरुवातीची डेट कधी आहे, अप्लिकेशन फी किती आहे, एक्झाम डेट कधी आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटेल। एज भेटेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, वय किती, एज क्रायटेरिया किती आहे किंवा एज लिमिट किती आहे ते मिळेल इथे, वॅकन्सी किती ते मिळेल। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय, सिलेबस काय, पेपर पॅटर्न काय आहे, जॉब लोकेशन काय आहे आणि जॉब प्रोफाईल आणि सॅलरी याबाबत तुम्हाला इथे सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळेल, ठीक आहे। पूर्णच्या पूर्ण संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अतिशय काळजीपूर्वक बघा, ओके। ऑनलाईन अप्लिकेशन डेट्स बघा, फॉर्म सुरू झालेले आहे 27 जुलै आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 15 ऑगस्ट, ठीक आहे। फेज 1 किंवा प्रिलिमिनरी एक्झाम कधी होणार तुमची 1 सप्टेंबर 2024ला। 1 सप्टेंबरला तुमची फेज 1 होणार आहे। किती फेज होणार, काय होणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मेन्शन करतो, काळजी करू नका। आणि या डेट्समध्ये बदलाव करायचा अधिकार नाबार्डला आहे, ठीक आहे। काही चेंजेस करायचा अधिकार नाबार्डला आहे, सहसा चेंज होत नाही, ओके। एखाद दिवस झाला तर होऊ शकते। नेक्स्ट अप्लिकेशन फी बघा, जनरल ओपन ओबीसी होतेच, जनरल म्हणजेच ओपन होते, जनरल कॅटेगरी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस 3 कॅटेगरीसाठी आहे 850 रुपये फीज आहे। SC ST साठी 150 रुपये फीज आहे, ओके। अप्लिकेशन फॉर नाबार्ड असिस्टंट मॅनेजर ग्रेड A, नाबार्ड असिस्टंट मॅनेजर वॅकन्सी 2024 चालू आहे आपली। एज बघा, या तारखेला 1 जुलै 2024 या तारखेला तुमचं वय 21 ते 30 या दरम्यान पाहिजे। 21 पेक्षा कमी नाही आणि 30 पेक्षा जास्त नाही। म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ एकतर 2/7/2094 किंवा त्यानंतरची आणि 1/7/2023 या दरम्यान असली पाहिजे। किती डबल सांगतो, 2/7/1994 टू 1/7/2003 ते 1/7/2003 या दरम्यान तुमची डेट ऑफ बर्थ असली पाहिजे, ठीक आहे। याच्या नंतरची, याच्या आधीची, म्हणजे याच्या आधीची आणि याच्या नंतरची डेट ऑफ बर्थ जमत नाही। 2/7/1994 च्या आधी कोणी जन्मलं असेल ते जमत नाही, 1/7/2003 च्या नंतर कोणी जन्मलं असेल ते जमत नाही, ठीक आहे। एकंदरीत पाहता एज आहे तुमचं 21 ते 30, ठीक आहे। एज तुमचं 21 ते 30 आहे। एज रिलॅक्सेशन कोणाकोणासाठी किती आहे ते सांगतो। ओपनसाठी तर ते 21 ते 30 राहणारच आहे। त्यामध्ये SC ST साठी 5 वर्ष सूट आहे, OBC साठी 3 वर्ष सूट आहे। जर PWD कॅटेगरी असेल तर त्यासाठी 10 वर्ष सूट आहे। PWD प्लस OBC असेल त्यासाठी 10 + 3 13 वर्ष सूट आहे। PWD प्लस SC ST असेल त्यासाठी 10 + 5 15 वर्ष सूट आहे, ठीक आहे। जर असा एखादी व्यक्ती SC ST असेल आणि तो जर PWD असेल तर त्याला एज रिलॅक्सेशनमध्ये हे आणि हे दोन्ही पण फायदा होते, ओके। एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे तर काय आहे तर बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट, कोणत्याही विषयातील तुमची बॅचलर डिग्री पाहिजे विथ 60% मार्क, ओके। 60% मार्क पाहिजे। जर तुम्ही SC ST PWD B असाल तर
55% जर असेल तरी जमते डिग्रीमध्ये. आणि जर का हे नसेल तुमच्या डिग्रीत तुम्हाला 60% किंवा SC ST PWDसाठी एवढे टक्के नसेल, 55% नसेल, 60% 55% नसेल, कमी असेल तर तुम्हाला पाहिजे तुमचं PG झालं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, PG झालेलं पाहिजे तुमचं. ओके, जर 60% असेल डिग्रीमध्ये ठीक, नसेल तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. ठीक आहे, PG झाले पाहिजे, तुम्ही झालेले असले पाहिजे. आता सिलेक्शन प्रोसेस काय, तुमचं सिलेक्शन कशाचे होणार आहे ते सांगतो. तुमचे होणार पेपर 1 किंवा फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4 या 4 फेज होणार आहे आणि त्याच्यामधून तुमचं सिलेक्शन होणार आहे. हे फक्त आणि फक्त सेकंड फेज 2 साठी क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणण्यापेक्षा एक फेज 1 झाल्यानंतर एक मेरिट डिसाईड होईल. मेरिट डिसाईड होईल आणि तुम्ही जर का मेरिट क्वालिफाय केला तर तुम्हाला इथे फेज 2 द्यायला मिळेल. ठीक आहे, जमलं इथपर्यंत. फेज 1 ला एक मेरिट लागेल, तो मेरिट तुम्ही क्वालिफाय केला, त्या मेरिटपेक्षा तुम्हाला जास्त मार्क मिळेल तर तुम्हाला फेज 2 द्यायला मिळेल. ठीक आहे, फेज 2 झाल्यानंतर तुम्हाला फेज 3 द्यायला मिळेल. फेज 3 हा फक्त क्वालिफाईंग आहे, यात फक्त क्वालिफाय तुम्हाला व्हायचं आहे. आणि त्यानंतर फेज 4 आहे जो की इंटरव्ह्यू आहे. हे ऑनलाईन एक्झाम आहे, हे पण ऑनलाईन एक्झाम आहे. हे सायको टेस्ट आहे तुमची आणि हे आहे इंटरव्ह्यू. तो सांगतो सगळं, काळजी करू नका, सगळं पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा हा फेज सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला परत सांगतो. तुमचे 4 फेज होणार आहे, फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4. ओके, बघा फेज 1 दिल्यानंतर मेरिटमध्ये जे लोक येईल त्याला फेज 2 द्यायला मिळेल. ओके, फेज 2च्या नंतर तुम्हाला पुन्हा हे मेरिट जाहीर होऊन फेज 3 द्यायला भेटेल. फेज 3 म्हणजे सायको टेस्ट आहे. त्यानंतर पुन्हा हा आहे ना जो फक्त क्वालिफाईंग आहे, क्वालिफाय व्हायचा आहे, हा आहे इंटरव्ह्यू. ठीक आहे, आता प्रॉपरली सगळ्या गोष्टी इथे मी मेन्शन करतो, काळजी करू नका. फेज 1चा सिलेबस पाहून घ्या पहिलं. फेज 1 मध्ये आणि तुमचं गणित जर वीक असेल ना, हे तर एक्झाम मस्त आहे. ओके, टेस्ट ऑफ रिझनिंग बघा, सिलेबस बघा, सिलेबसमध्ये एकूण 8 घटक आहे. त्यापैकी पहिला घटक रिझनिंगचे 20 मार्क 20 प्रश्नासाठी, रिझनिंग 20 प्रश्न 20 मार्कांसाठी येणार आहे. इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न 30 मार्कांसाठी. कम्प्युटर नॉलेज तुम्हाला येणार आहे 20 प्रश्न 20 मार्कांसाठी. क्वांट किंवा गणित म्हणू शकता 20 प्रश्न 20 मार्कांसाठी. डिसिजन मेकिंग, त्याला एक प्रकारे तुम्ही रिझनिंगचाच पार्ट म्हणू शकता, त्याला रिझनिंगचा म्हणू शकता की जनरल ॲबिलिटी डिसिजन मेकिंग DM म्हणू शकता, त्याला 10 प्रश्न 10 मार्क. रिझनिंगचा पार्ट नाही तसा, तो डिसिजन मेकिंग एक वेगळाच घटक आहे तो. ठीक आहे, जवळपास रिझनिंग सारखाच आहे. जनरल अवेअरनेस GA 20 प्रश्न 20 मार्कासाठी. त्यानंतर इकॉनॉमिक सोशल इश्यूज विथ ग्रामीण भारत. फोकस कशा राहील ग्रामीण भारतावर. इकॉनॉमिक आर्थिक आणि सामाजिक मुद्दे, देशात जे आर्थिक आणि सामाजिक मुद्दे आहेत त्याच्यावर प्रश्न येईल. ग्रामीण भारत आणि त्यावरही ग्रामीण भारताला फोकस राहील. असे 40 प्रश्न 40 मार्कांसाठी येणार. त्यानंतर ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण व कृषी व ग्रामीण विकास येईल. त्यावर पण तुम्हाला ग्रामीण भारतावर जास्त फोकस राहील. हे 40 प्रश्न 40 मार्कासाठी येईल. असे एकूण 200 प्रश्न 200 मार्कासाठी, 200 प्रश्न 200 मार्कांसाठी. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, गणितामध्ये जर तुम्ही वीक असाल तरीही तुम्हाला फायदेशीर आहे. ठीक आहे, तरी काही फरक पडत नाही तुमच्या सिलेक्शनवर. याचं कारण हेच आहे का 1 2 3 4 5 एवढे तुमचे फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे. पहिले 5 घटक फक्त आणि फक्त क्वालिफाईंग आहे. यात फक्त तुम्हाला पासिंग पुरते मार्क घ्यायचे आहे. क्वालिफाईंग आहे, याच्यावर कोणताही मेरिट डिसाईड होत नाही. तुमचा मेरिट डिसाईड होते 6 7 8 एवढ्या गोष्टी, फक्त 3 गोष्टीवर तुमचा मेरिट डिसाईड होते. आणि हेच घटक तुम्हाला मेन्समध्ये पाहायला मिळेल. हे आणि इंग्लिश पण आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी सांगतो, GK वगैरे सगळंच आहे, काळजी करू नका. तुमचा मेरिट डिसाईड होते 6 7 8. पेपर 1 किंवा फेज 1चा मेरिट डिसाईड होते 6 7 8. म्हणजे जनरल अवेअरनेस GK, सामाजिक व आर्थिक मुद्दे, ग्रामीण भारताला विशेष प्राधान्य त्यात, आणि ग्रामीण व कृषी व ग्रामीण विकास त्याच्यामध्ये पण ग्रामीण भारताला विशेष प्राधान्य. या 3 घटकांवर तुमचं मेरिट डिसाईड होईल. हे 20 40 60 60 40 100 एकूण 100 मार्कावर तुमचा मेरिट डिसाईड होईल. ठीक आहे,
मेरिट तुमचा डिसाईड होईल फक्त 6, 7, 8 या 3 मुद्द्यांवर होईल तुमचा मेरिट, जे की 100 मार्क होता. 100 मार्कापैकी तुमचा मेरिट बनन आणि जो मेरिटमध्ये येईल त्याला फेज 2 देता येईल. आता बघा लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश असणार आहे. फक्त इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमध्ये, बाकी सर्व हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये. ओके, टाइम भेटणार तुम्हाला 120 मिनिटं किंवा 2 तास. नेक्स्ट, हे पुन्हा तेच रिपीट करतो. क्वालिफाईंग सेक्शन बघा, रिझनिंग, इंग्लिश, कॉम्प्युटर नॉलेज, गणित आणि डिसिजन मेकिंग, त्याला आपण DM म्हणतो. 1, 2, 3, 4, 5 पहिले 5 मुद्दे जे की तुम्हाला फक्त आणि फक्त क्वालिफाईंग सेक्शन आहे तो, आणि मेरिट सेक्शन आहे जो की खालचा. हा जनरल अवेअरनेस 6वा मुद्दा, इकॉनॉमिक अँड सोशल इश्यू 7वा मुद्दा, ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट हे 8वा मुद्दा. ठीक आहे, 6, 7, 8 मुद्दे. शेवटचे 3 मुद्दे आहेत ते मेरिट डिसाईड येणार. ठीक आहे, मार्क्स स्कोर्ड इन द मेरिट सेक्शन ओनली. जो मेरिट सेक्शन आहे बस याच्यातलेच मार्क तुमचे फेज 1चा मेरिट डिसाईड करेन. मेरिट लिस्ट 100 मार्क्सची असेल. ओके, चला. शॉर्टलिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स फॉर द मेन्स एक्झाम. मेन्ससाठी किंवा फेज 2साठी तेच व्यक्ती सिलेक्ट केले जाईल जे मेरिटमध्ये येईल, आणि तुमचा मेरिट फक्त आणि फक्त 6, 7, 8 हे 6, 7, 8 या 3 घटकांवर डिसाईड होईल जे की 100 मार्काचे आहे. नेक्स्ट, फेज 2 बघा. फेज 2साठी काय सिलेबस आहे ते बघून घेतो. बघा, फेज 1ची फेज 1मध्ये एक मेरिट लिस्ट जाहीर होईल. त्या मेरिट लिस्टच्या बेसिसवर तुम्हाला फेज 2साठी बोलवण्यात येईल. आता फेज 2मध्ये कोणता सिलेबस आहे ते सांगतो. फेज 2मध्ये 2 पेपर होणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. जे की पहिला पेपर होणार आहे जनरल इंग्लिशचा पेपर होणार आहे, ज्यामध्ये ऑनलाईन असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे, तुम्हाला टायपिंग करावं लागेल. ठीक आहे, एक्झाममध्ये लिहा नाही लागेल, टाईप करून तुम्हाला आन्सर द्यावं लागेल. म्हणूनच तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे. नंबर ऑफ क्वेश्चन 3 क्वेश्चन असणार आहे 100 मार्कासाठी, जे 90 मिनिट तुम्हाला मिळेल इथे. आणि हा पेपर असणार डिस्क्रिप्टिव्ह आन्सर टू बी द टाइप्ड युझिंग कीबोर्डचा वापर करून तुम्हाला इथे क्वेश्चन आन्सर द्यायचा आहे. ओके, पेपर 2 कशाचा असणार आहे? इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज अँड ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, जो 7वा आणि 8वा मुद्दा होता ना, 7वा आणि 8वा मुद्दा कोणता? हा 7वा मुद्दा. इथून तेवढा 7वा मुद्दा. इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज. त्यानंतर 8वा मुद्दा कोणता भाऊ? तर हा ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. हे 2 मुद्दे होते, मगाचे होते तेच मुद्दे आहे. ठीक आहे, यावर 30 क्वेश्चन असणार. ऑब्जेक्टिव्ह 50 मार्कांसाठी. म्हणजे काही प्रश्न 1-2 मार्काचे असे करता करता 30 प्रश्न 50 मार्कासाठी असेल. हे जे ऑब्जेक्टिव्ह असेल MCQ असेल 4 ऑप्शनवाले. नंतर डिस्क्रिप्टिव्ह पण टाईप तुम्हाला पेपर होणार आहे. यात 6 क्वेश्चन असेल. 6 पैकी तुम्हाला 4 सॉल्व करायचे आहे. यापैकी 2 क्वेश्चन जे की 15 मार्काचे असणार, असे एकूण 2 क्वेश्चनला 30 मार्क भेटेल. आणखी 2 क्वेश्चन जे की 10 मार्कासाठी असणार, असे एकूण त्याला 20 गुण भेटेल. ओके, म्हणजे एकूण 20 + 30 50 गुण. ओके, 2 क्वेश्चन 30 मार्काचे, 2 क्वेश्चन 10 मार्काचे, 2 क्वेश्चन 30 मार्काचे, 2 क्वेश्चन 10 मार्काचे, असे एकूण तुम्हाला 50 मार्क. पेपर 2च्या आतमध्ये हे 50. आता हे 50 आणि हे 50 एकूण 100 मार्काचा हा पेपर होणार आहे, पेपर 2. पेपर 2साठी या ठिकाणी 30 क्वेश्चनसाठी 30 मिनटं, इकडल्या 6 क्वेश्चनसाठी 90 मिनटं. हा खालचा जो आहे ना, हा जो खालचा आहे तो हा डिस्क्रिप्टिव्ह आन्सर टू बी टाईप इन द कीबोर्ड. ठीक आहे, इंग्लिश किंवा हिंदी कोणत्या पण लँग्वेजमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येते. ठीक, हा सेक्शन आहे. इंग्लिश किंवा हिंदी कोणत्या पण लँग्वेजमध्ये तुम्हाला इथे पेपर सॉल्व्ह करता येते. ओके, बघा 100 मार्क, 50 आणि 50 200. ठीक आहे, 100 + 50 150 + 50 200, एकूण 200 मार्कामधून तुमचा 200 मार्काचा तो पेपर आहे. आता फेज 3 आणि फेज 4 बघा. फेज 3 मध्ये काही नाही, हा फक्त आणि फक्त क्वालिफाईंग नेचर आहे. तुमची सायको टेस्ट होणार आहे, सायकोमेट्रिक टेस्ट होणार आहे. बघा, सायको टेस्ट म्हणजे काही नाही मित्रांनो. जर तुम्हाला रिझनिंग येत असेल, डिसिजन मेकिंग येत असेल, तर हे आरामात येऊन जाते. थोडं जर नॉलेज असेल ना तर तुम्हाला येऊन जाते. या ठिकाणापर्यंत जर तुम्ही पोहोचले तर हे एकदम इझी आहे, कारण की हे क्वालिफाईंग नेचर आहे. हा कंपल्सरी आहे देणं पेपर. MCQ बेस्ड क्वेश्चन असणार, 90 मिनिटं असणार तुम्हाला.
पेपर सॉल्व करण्यासाठी 90 मिनिटं असणार. आता फेज 4 बघा, फेज 4 म्हणजे इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू असणार तुमचा, मुलाखत असणार ग्रेड ए 50 मार्कासाठी. ओके, 50 मार्कासाठी. आता पहा तुमचा फायनल मेरिट कोड तयार होईल मेन्स प्लस इंटरव्ह्यू. मेन्स म्हणजे काय तर तुमची फेज 2, तुमची मेन्स म्हणजे फेज 2 आणि फेज 4. फेज 2 मध्ये मार्क होते तुम्हाला 200 आणि फेज 4 म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये मार्क होते तुमचे 50. असे एकूण 250 मार्कांमध्ये तुमचा कट ऑफ तयार होईल. 250 मार्कात तुमचा 250 मार्कावर तुमचा कट ऑफ फायनल कट ऑफ तयार होईल. वॅकन्सी पहा एकूण 102 वॅकन्सी आहे. कमी वॅकन्सी कमी कॉम्पिटिशन. ओके, त्यामुळे हे फॉर्म तुम्ही भरा. आणि गणित क्वालिफाईंग आहे, त्यामुळे गणित तुमचं वीक असेल तरी पण तुम्हाला इथे जमणार आहे. ओके, आता बघा जॉब लोकेशन कुठं भेटणार, ऑल ओव्हर इंडिया, ऑल्सो इन महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला इथे जॉब मिळणार आहे. जॉब प्रोफाईल काय आहे बघा, हे मॅनेजरला सहाय्य करणे आणि पूर्णपणे तुमचं इथे ऑफिशियल वर्क आहे. आणि तुमच्या हाताखाली जे ऑफिस आहे त्या ऑफिसवर लक्ष ठेवण्याचं काम आहे तुमच्या मॅनेजरचं. काम आहे. मॅनेजर नसताना, मॅनेजर गैरहजर असन, सुट्ट्यावर गेले असन, महिन्याभराच्या सुट्ट्या टाकल्या असन, 15 दिवस सुट्ट्या टाकल्या असन किंवा 2 दिवसात सुट्ट्या टाकल्या असन तर, एक मिनिट, तुमच्या जर मॅनेजरनी सुट्ट्या टाकल्या असन तर त्यांच्या जागी तुम्हाला इथे काम करावं लागेल. ठीक आहे, जर तुमचे मॅनेजर सुट्टीवर असेल तर त्यांच्या जागी त्यांच्या सीटवर तुम्हाला काम करावं लागेल. सीटवर बसून काम करावं लागेल. त्यांचे सर्व कामं तुम्हाला इथे करावे लागेल. तुमच्या अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तुमचे ब्रँच ऑफिस, हाताखालचे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या कामांवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे, ऑफिस स्टाफच्या कामांवर लक्ष ठेवणे आणि तुमच्या ऑफिसच्या हाताखाली जे अंडरमध्ये हे असन ब्रँच ऑफिस त्यावर पण तुमचं लक्ष पाहिजे. सॅलरीची गोष्ट करता मित्रांनो, सॅलरी ही ग्रेड ए ची पोस्ट आहे. बेसिक आहे तुमचं 44,500. ग्रॉस सॅलरी आहे तुमची 1 लाखाच्या आसपास तुमची सॅलरी इथे बनते. ओके, झालं काय तर ओके. तर मित्रांनो आशा करतो जर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि हां, व्हिडिओला कृपया शेअर करत चला. ओके, थँक्यू. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे मला कमेंट करा. निश्चितच मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. ओके, थँक्यू.